भारतीय धर्माचा पहिला आविष्कार म्हणजे ऋग्वेदीय धर्म. ऋग्वेदीय धर्मामध्ये फार मोठमोठ्या देवता आहेत, म्हणजे इंद्र, अग्नी, वरुण वगैरे अशा. तसा एक सूर्य देवतेचा एक मोठा गट हा सुद्धा आहे. मग त्याच्यामध्ये मित्र, सूर्य, हिरण्यगर्भ, विष्णू अशा विविध देवता येतात. यातला जो विष्णू आहे तो त्याचं एक पाऊल पूर्व क्षितिजावर ठेवतो, दुसरं पाऊल मध्यभागी ठेवतो आकाशाच्या, आणि तिसरं पाऊल हे पश्चिम क्षितिजावर ठेवतो. आणि अशा प्रकारे तो सगळा आकाश एका दिवसामध्ये पार करून जातो, अशी कल्पना मांडलेली आहे. तो अशा प्रकारे उडत जातो, त्यामुळे त्याला सुपर्ण, गरुड अशा प्रकारची नावं सुद्धा दिलेली आहेत. मग चक्र हे त्याचं प्रतीक आहे, सूर्यविकासी कमळ हे त्याचं प्रतीक आहे, असं आपल्याला दिसतं. आता हा ऋग्वेदीय धर्म पुढे वाढत वाढत गेला आणि यजुर्वेदामध्ये, सामवेदामध्ये मोठमोठे यज्ञ हे उत्पन्न झाले. त्या यज्ञांमध्ये जरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवतांची स्तुती आणि त्यांना दिलेल्या आहुती या वाढत गेल्या, त्या यज्ञांचा पसारा आणि खर्च हाही वाढत गेला, पण तरी विष्णूला काही फार मोठं स्थान हे त्या यज्ञांमध्ये लाभलंय असं आपल्याला दिसत नाही. विष्णू बलीसारखा एक विधी हा निर्माण झाला आणि तो संस्कारांमध्ये समाविष्ट झाला, एवढीच काय ती वाढ ही त्याच्यामध्ये झाली असं आपल्याला दिसतं. पण पुढे या यज्ञधर्माचा जो अतिरेक झाला आणि विशेषतः त्यातली हिंसा आणि ती हिंसा करण्याचा मार्ग हा जो निर्माण झाला, त्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्याला काही प्रतिक्रिया उत्पन्न झाल्या. आता ह्या प्रतिक्रिया वैदिक धर्मातूनच उत्पन्न झाल्या, तशा वैदिक धर्माच्या बाहेरून सुद्धा उत्पन्न झाल्या. म्हणजे मग त्याच्यातली पहिली प्रतिक्रिया जी उत्पन्न झाली ती आरण्यकांची आणि उपनिषदांची उत्पन्न झाली. त्यांनी असं प्रतिपादन केलं की आपल्याला मुळी एवढा मोठा यज्ञ, त्याच्यासाठीचा खर्च, त्याचा पसारा याची काही जरूरच नाहीये. वस्तुतः आत्मचिंतनातून सगळं कर्म सोडून देऊन आणि फक्त तपश्चर्येतून आपल्याला आपलं उद्दिष्ट हे साधता येईल. किंबहुना त्यांनी उद्दिष्ट सुद्धा बदललं. म्हणजे यज्ञधर्म हा जो होता त्याचं उद्दिष्ट स्वर्गप्राप्ती हे होतं, तर या नवीन धर्माचं उद्दिष्ट मोक्षप्राप्ती आणि या सगळ्या संसाराच्या पसाऱ्यातून सुटणं हेच होतं. आता यातले आरण्यक या ग्रंथांचे जे रचनाकार आणि समर्थक होते, त्यांचं म्हणणं असं की आपण या सगळ्या समाज व्यवस्थेतून मुळी बाजूलाच झालं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला काही याचे पाश हे रोखू शकणार नाही. पण मध्यममार्गी विचार करणारी मंडळी ही भारतामध्ये कायमच आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि तसा मध्यममार्गी विचार ज्यांनी मांडला तो पंथ उपनिषदांचा. आणि उपनिषदांनी असं मांडलं की आपल्याला जर बदल करायचे असतील धर्मामध्ये, समाजामध्ये, तर त्याच्यामध्ये राहूनच ते करायला लागतील, त्याच्या बाहेर जाऊन ते करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी संसारी लोकांनी अत्यंत साध्या पद्धतीने, व्रतस्थ पद्धतीने तपश्चर्या करून आपलं जीवन कंठावं आणि ब्रह्म आणि आत्मा यांची प्राप्ती करून घ्यावी अशा स्वरूपाचा विचार हा मांडला, जो एक मूलभूतरित्या महत्वाचा विचार होता. या दोन्ही ग्रंथांमध्ये आपल्याला, आरण्यकांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आपल्याला विष्णूचं काही थोडंसं गुणगान केल्याचं सापडतं. तशी धर्माला जी बाहेरून दुसरी प्रतिक्रिया उत्पन्न झाली ती मुख्यतः इतर संन्यासी पंथांची, आणि त्याच्यामध्ये जैन आणि बौद्ध हे पंथ किंवा धर्म हे अत्यंत महत्वाचे आहेत, त्यांची होती. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी सगळी उपासना पद्धतीच बदलून टाकली. त्यांनी यज्ञात वगैरे याला तर विरोध केलाच, परंतु त्यांनी एकूण सगळ्या समाज रचनेला आणि त्याच्यात चालू असलेल्या धार्मिक संस्कारांना, विचारांना आणि आरण्यकांना आणि उपनिषदांना सुद्धा एक प्रकारे विरोध हा केला. या सगळ्यांमधून असं उत्पन्न झालं की ज्यामुळे धर्मामध्ये काही मूलभूत स्वरूपाचे बदल केले पाहिजेत असं लोकांना वाटायला लागलं. आणि मग आपला जो मूळचा यज्ञ धर्म आहे, ज्यातल्या देवता या मुख्यतः अमूर्त अशा स्वरूपाच्या आहेत,
त्यांना आपण अग्नीच्या माध्यमातून आहुती या पोचवतो. त्यामुळे अग्नी हे माध्यम असतं, पुरोहित हे दुसरं माध्यम असतं. आणि मग तसं काही करण्यापेक्षा आपल्याला काही थेट करता येणार नाही का असा विचार हा त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला. आता हा जो काळ आहे साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या-5व्या शतकाचा काळ, त्याच काळामध्ये आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये नर आणि नारायण यांची कल्पना ही मूळ धरायला लागलेली होती. आणि मनुष्याने जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचाच देव होतो. अगर नर करे तो नारायण बन जाय, ही जी कल्पना आहे ही पण त्यावेळेला मूळ धरायला लागली होती. आणि हा जो नारायण होता तर तो म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा, मूल पुरुष वगैरे अशा स्वरूपाच्या कल्पना उत्पन्न झाल्या. आणि नर म्हणजे त्याचा शिष्य किंवा भक्त असलेला आणि सामान्य मनुष्य अशी कल्पना उत्पन्न झाली. पुढे आपल्याला असं दिसतं की ही दोन्ही प्रतीक कृष्ण आणि अर्जुन यांना लावली गेली. आता गंमत अशी आहे की जेव्हा हा विचार उत्पन्न झाला आणि ह्या नारायणाची पूजा आपण स्वतंत्रपणे इतर कोणाच्या मदतीशिवाय आणि थेट पद्धतीने करू शकतो अशी एक कल्पना उत्पन्न झाली. आणि मग नारायणीय धर्म नावाचा एक वेगळा धर्मपंथच अस्तित्वात आल्यासारखी स्थिती उत्पन्न झाली. त्याचे पडसाद आपल्याला महाभारतामध्ये उमटलेले दिसतात. ह्या नारायणीय धर्माच्या लोकांनी एक चतुर्व्यूह सिद्धांत नावाचा सिद्धांत निर्माण केला. म्हणजे 4 व्यूह म्हणजे रचना थोडक्यात. म्हणजे आता व्यूह हा लष्करी व्यूहाच्या दृष्टीने वापरला जातो तसं नाही, एक रचना किंवा सिद्धांत तत्व अशा अर्थाने तो व्यूह शब्द तिथे वापरलेला आहे. चतुर्व्यूह, मग हे चतुर्व्यूह कोण आहेत तर संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे ते 4 व्यूह आहेत. आता त्यावेळेचा समाज आपण जर बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा पशुपालन आणि मग साधारण इसवी सन पूर्व 6व्या-5व्या शतकाच्या सुमारास निर्माण झालेली मोठ्या प्रमाणातली शेतीची प्रगती, त्याच वेळेला वाढलेलं पाऊसमान, मग पिकांची एकतर संख्या आणि त्यांचं उत्पादन हे दोन्ही वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यातून पुढे उत्पन्न झालेली प्रत्यक्ष संपत्ती म्हणजे शेती वाढली की त्याच्यानंतर उद्योगधंदे वाढणार, उद्योगधंदे वाढले की व्यापार वाढणार. आणि व्यापार हा आपल्याला माहिती आहे की तो रोख व्यवहारावरती चालतो. त्यामुळे कॅश, रोख म्हणजे नाणी हे तत्व त्या वेळेला बाजारामध्ये अस्तित्वामध्ये आलं. आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून उत्पन्न होते ती प्रबळ अशी राजकीय सत्ता. त्यामुळे आपल्याला त्याच काळात पुढच्या काळामध्ये मगधाचं साम्राज्य, मग त्याचं शेवटचं परिमाण म्हणजे नंद साम्राज्य, त्याचंच रूपांतर पुढे झालेलं आहे मौर्य साम्राज्यामध्ये. मग शुंग, कुषाण, सातवाहन, गुप्त अशा प्रकारच्या सत्ता एका पाठोपाठ एक वाढीला लागलेल्या दिसतात. त्याच्या आधीच्या काळात आपल्याला साम्राज्य दिसत नाहीत, लहान लहान महाजनपद दिसतात. तर हे जे 4 व्यूह आहेत त्यातला संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, त्यातला वासुदेव हा सर्वश्रेष्ठ असा मानलेला आहे त्यांनी, कारण ते मूलभूत तत्व आहे. आता हा वासुदेव कोण आहे? वासुदेव हा पशुपालक आहे. वसु म्हणजे संपत्ती ही खरी गोष्ट आहे, पण वसु याचा अर्थ पशुधन असा होतो. त्यामुळे आपल्या दिवाळीतल्या द्वादशीला वसुबारस असं म्हटलं जातं. तर वासुदेव हा पशुपालक. संकर्षण, कर्षण म्हणजे नांगरट थोडक्यात. म्हणजे तर शेती ही नांगरटीवर आधारलेली आहे, त्यामुळे संकर्षण म्हणजे नांगरट करणारा म्हणजे शेतकरी. त्याच्यानंतर इतर उद्योगधंदे आणि व्यापार यातून उत्पन्न झालेली जी संपत्ती आहे, जी कॅश, रोकड, नाणी या स्वरूपातली आहे, ती चमचमणारी अशा प्रकारची संपत्ती आहे. आणि त्या संपत्तीचा देव असलेला तो प्रद्युम्न. आणि ह्या सगळ्यातून संकर्षण, वासुदेव आणि प्रद्युम्न, किंवा खरं म्हणजे वासुदेव, संकर्षण आणि प्रद्युम्न ह्या तिघांच्या एकत्रीकरणातून उत्पन्न होणारी जी राजकीय सत्ता आहे ती अनिरुद्ध स्वरूपाची, म्हणजे जिला रोखता येणार नाही अशा प्रकारची, अप्रतिहत अशा प्रकारची, सार्वभौम अशा प्रकारची ती सत्ता, त्या सत्तेचा देव असलेला तो अनिरुद्ध, अशी ही कल्पना उत्पन्न झाली. आणि हे 4 व्यूह त्यांची पूजा ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळे एका बाजूला नरनारायण हे प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला 4 व्यूह यांचं प्रतीक, अशा 2 गोष्टी एकत्र येऊन त्यांचे ह्या 2 संकल्पनांचं एकत्रीकरण हे उत्पन्न झालं. आणि मग एक पुढे दुसरा एक पंथ होता ज्याचं नाव होतं पांचरात्र पंथ.
तर गंमत अशी आहे की मनुष्याला इंद्रिय असतात पाच कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, आणि त्याच्यामधून उत्पन्न होणारी पापही त्यामुळे 5 प्रकारची असू शकतात. म्हणजे चांगलं बघणं, चांगलं ऐकणं हे जसं पुण्यकारक आहे, तसं वाईट बघणं, वाईट ऐकणं, वाईट गोष्टींना स्पर्श करणं ही झाली ज्ञानेंद्रियांची पाप. आणि कर्मेंद्रियांनी होऊ शकणारी जी 5 प्रकारची पाप आहेत ती. तर गंमत अशी आहे की दिवसा माणूस पाप करायला घाबरतो, अशी त्यावेळेची कल्पना ही होती. आणि त्यामुळे पाप हे रात्री अंधारामध्ये होतं, आणि त्यामुळे पाप म्हणजे रात्र, अशा प्रकारची एक कल्पना रूढ झाली. आणि ती 5 प्रकारची 5 इंद्रियांनी होणारी पाप आहेत ती धुवून टाकण्यासाठीचा विधी म्हणजे पांचरात्र विधी. तर याचं एकत्रीकरण या गोष्टींचं झालं, चतुर्व्यूह आणि पांचरात्र यांचं एकत्रीकरण झालं. आणि मग 4 व्यूह आणि 5 रात्री, तर त्याच्यामध्येही काहीतरी भर घातली पाहिजे. 4 व्यूह नाही चालणार, 5वं त्याच्यामध्ये काहीतरी एक तत्व पाहिजे. म्हणून मग त्यांनी एक तत्व निर्माण केलं, ते म्हणजे सांब. आणि मग त्यांची एक वंशावळ ही उभी केली. मग त्याच्यामध्ये संकर्षणाला मोठा भाऊ ठरवलं, वासुदेव हा त्याचा धाकटा भाऊ म्हणून ठरवलं, म्हणजे ज्याला नंतर आपण कृष्ण असं म्हणतो तो. त्याच्यानंतर प्रद्युम्न हा त्या वासुदेवाचा धाकटा भाऊ, अनिरुद्ध हा परंपरेप्रमाणे त्याचाही धाकटा भाऊ किंवा वासुदेवाचा पुत्र. आणि सांब हे जे 5वं तत्व त्यांनी निर्माण केलं, तर ते 5वं तत्व म्हणजे त्या वासुदेवाचा एकतर नातू किंवा वासुदेवाचा मुलगा. त्यामुळे संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 भाऊ, आणि त्यातल्या वासुदेवाचा पुत्र असलेला सांब अशी एक मांडणी. किंवा संकर्षण, वासुदेव आणि प्रद्युम्न हे 3 भाऊ, अनिरुद्ध हा वासुदेवाचा पुत्र आणि सांब हा त्याचा पुत्र, अशा प्रकारची ती मांडणी ही निर्माण झाली. आणि मग आपल्याला असं दिसतं पुढे की जेव्हा महाभारताची रचना सुरू झाली, महाभारत हा वस्तुतः काय आहे, तर महाभारत हा राज्यासाठीचा 2 चुलत भावांमधला संघर्ष आहे, त्याची मूलभूत मांडणी झाली. महाभारताच्या कथेमध्ये कृष्ण हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो हे सगळ्यांनाच मान्य आहे, त्यात काही प्रश्न नाही. पण महाभारतातले कृष्ण हे विविध स्वरूपाचे आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणजे 2 प्रकारचे कृष्ण त्याच्यामध्ये आहेत खरं म्हणजे. कारण महाभारतातला जो मुख्य कथा भाग आहे त्यातला कृष्ण हा थेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळेलाच तिथे उपस्थित होतो. त्याच्या आधी तिथे कृष्ण नाहीच आहे अजिबात. म्हणजे पांडवांच्या बालपणी कृष्ण आणि त्यांचा काही संबंध आलेला नाही. द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला कृष्ण उपस्थित होतो आणि पांडवांमधलं जे भांडण असतं किंवा होऊ शकणारं भांडण असतं ते तो मिटवतो असं आपल्याला दिसतं. आणि तिथून पुढे मात्र कृष्ण हा मोठी भूमिका त्याच्यामध्ये बजावतो. अर्थात महाभारताच्या बाकी कथा भागातला कृष्ण हा काही सर्वज्ञ आणि सगळं काही करू शकेल असा सर्वशक्तिमान वगैरे असं काही नाहीये. त्याचं कारण त्याचं सगळं जे रूप आहे तिथं ते कृष्ण उवाच अशा स्वरूपाचे त्याची वचनं ही तिथे येतात. पण भगवद्गीता सुरू होते तिथे मात्र तो श्री भगवान उवाच अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो आणि सर्वशक्तिमान असल्याचं त्याचं रूप हे आपल्याला तिथे दिसतं. भगवद्गीता संपल्यानंतर पुन्हा एकदा तो मूळच्या स्वरूपामध्ये येतो असं आपल्याला दिसतं आणि तिथून पुढेही तो मूळच्या स्वरूपातच वावरतो. तो पांडवांना युद्धासाठीच्या युक्त्या सांगतो, तो त्यांना काही व्यूहरचना करून देतो, पण तो दैवी असं काहीही करत नाही. आणि किंबहुना पांडव जेव्हा संकटात सापडतात तेव्हा तो त्यांना काहीही मदत करतो असं दिसत नाही. उदाहरणार्थ वनवासामध्ये तो पांडवांना फारशी काही मदत करत नाही. महाभारताची जी मूळ संहिता आहे त्यानुसार द्रौपदीला वस्त्रहरणाच्या प्रसंगी वस्त्र पुरवण्याचं काम सुद्धा तो करत नाही. ते एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये होतं. द्रौपदी असा पण करते की जर मी पांडवांच्या शिवाय इतर कोणाची भक्ती केली नसेल तर मी निर्वस्त्र स्वरूपामध्ये कोणाला दिसता कामा नये, आणि ती तशा प्रकारे तिची प्रतिज्ञा आहे ती फलद्रूप होते असं महाभारत म्हणतं. तेव्हा महाभारतातला कृष्ण हा संपूर्णपणे मानवी आहे. पण मग काय झालं की हे नारायणीय धर्म, पांचरात्र, चतुर्व्यूह हे सगळं जसजसं पुढे येत गेलं तसतसं हा जो कृष्ण आहे की ज्याने नगरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 अशा स्वरूपाची प्रतिज्ञा घेतलेली आणि तसं काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम हा या लोकांनी बघितला आणि त्यांनी त्याला पुरुषोत्तम म्हणून उभा करायचा प्रयत्न केला. आणि मग ती कृष्णकथा ही त्या पद्धतीने झाली. तसं महाभारताला एक हरिवंश नावाचं एक खिलपर्व किंवा त्याला अपेंडिक्स असं आपण म्हणूया ते जोडलं गेलं. त्या अपेंडिक्स मध्ये आपल्याला
कृष्णाचं बालपण वगैरे सगळं सापडतं आणि त्यांनी केलेले पराक्रम आहेत ते सगळे तिथे आहे. आता या दोन कृष्णांची जोडणी कशी करायची, तर ती जोडणी करण्याचा त्यांनी जो मार्ग शोधून काढला तो मोठा विलक्षण होता. कारण वसुधा कृष्ण हा पांडवांचा मामे भाऊ होता आणि मग त्याला त्या कंस मामाच्या तुरुंगातून त्याला पलीकडे यमुनेच्या पलीकडे वनामध्ये नेलं आणि तिथून त्याला परत आणलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि प्रत्यक्षामध्ये वृंदावनातला कृष्ण हा एक वेगळा कृष्ण आहे आणि मथुरेतला कृष्ण हा एक वेगळा कृष्ण आहे. त्यांची अत्यंत बेमालूम स्वरूपाची जोडणी ही भारतीय परंपरेने केली, ती इतकी यशस्वीपणे केली की आज हे दोन कृष्ण वेगळे आहेत याच्यावर कोणी विश्वासही ठेवणार नाही. किंवा तसं मत जर कोणी जाहीरपणे मांडलं तर त्याला खूप मोठा विरोधाला तोंड द्यावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी आपल्याला ग्रंथांमध्ये हे दोन कृष्ण वेगळे आहेत आणि त्यांची तशा स्वरूपाची मांडणी ही दिसून येते. आता असं आहे की ही सगळी मांडणी जरी झाली तरी सुद्धा भारतीय परंपरेची किंवा एकूण धर्माची आपली भूमिका अशी आहे की आपण अचानकपणे नवीन आलेल्या कुठल्याही गोष्टीला फारसा काही पाठिंबा देत नाही. नवीन काही देवता उत्पन्न होतात, त्या काही दिवस चालतात आणि काय त्याच्यानंतर विरूनही जातात. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर साधारणपणे 1960 सालाच्या नंतर एक संतोषी माता नावाची एक मोठी देवता ही उत्पन्न झालेली होती आणि ती खूप जोरात चालली. त्याच्यावरची चित्रपट निघाले, त्या चित्रपटात काम करणारे संबंधित नटीलाही लोक संतोषी माता म्हणून तिची पूजा करत असत वगैरे. परंतु आज ती कुठे आहे, 50च वर्ष झाली, काही जास्ती झालेली नाही. आज संतोषी माता आपल्याला ऐकूनच माहिती आहे. आज तो सिनेमाही कोणी पाहत नाही किंवा त्याच्या संदर्भात आता काही चालू नाहीये. तर भारतीय परंपरा ही नवीन काही गोष्टी स्वीकारते, पण त्या जर जुन्या ह्याच्याशी जुळणाऱ्या नसल्या तर त्या फेकून दिल्या जातात किंवा ते आपोआपच बाजूला पडतात. ही बाब सुद्धा ह्या धर्माची मांडणी करणाऱ्या मंडळींच्या लक्षात आलेली असली पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं तर त्यांनी एक तो जुना देव हा आपल्या धर्मामध्ये समाविष्ट करून घेतला. तो देव म्हणजे विष्णू. मग त्यांनी कुठला तरी मोठा देव का नाही स्वीकारला? इंद्र स्वीकारता नसता आला का? त्यांना वरुण स्वीकारता नसता आला का? तर स्वीकारता आले असते, परंतु गंमत अशी आहे की इंद्र वरुण अशा मोठ्या देवतांचे समर्थक हे सुद्धा मोठ्या संख्येने तोपर्यंत शिल्लक होते. यज्ञधर्म हा काही लयाला संपूर्णपणे गेलेला नव्हता आणि यज्ञधर्म करणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केला असता की आमचा इंद्र कसा पळवून देता तुम्ही आणि आमचा वरुण कसा नेता, तर तसं नाही चालणार. मग त्यामुळे देव असा पाहिजे की जो लहानसा आहे, ज्याला त्या धर्मामध्ये फारसे समर्थक नाहीत, पण तो महत्वाचा देव आहे, तो आपल्या याच्यामध्ये घेता येण्यासारखा देव आहे, असा देव पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये टाकून द्यावं असं काही नाही, अशा स्वरूपाचा तो देव असला पाहिजे. आपण इतर काही देवदेवतांच्या अशा कथा ऐकतो की जे आपल्याला असं वाटतं की देवाची अशी कथा कशी काय, तर अशा स्वरूपाच्या कुठल्याही कथा विष्णूच्या नावावर काहीही नाही. त्याचं स्वरूप आहे ते सूर्याचं अत्यंत स्पष्ट साधं सुधं असं स्वरूप आहे. मग तो विष्णू त्यांनी घेतला, त्याची प्रतीकं घेतली आणि मग नारायणीय धर्मातला नारायण, त्याच्यानंतर वासुदेव आणि ही जी सगळी मंडळी आहेत किंवा तो कृष्ण, हे सगळे हे त्या विष्णूचीच रूप आहेत असं त्यांनी हळूहळू त्याच्यामध्ये तत्वज्ञान हे बसवायला सुरुवात केली. आणि त्या पद्धतीने ते पांचरात्र आणि चतुर्विवाहाचा सिद्धांत हा त्यांनी पुढे नेला. आणि आपल्याला असं दिसतं की साधारणपणे इसवी सनाच्या 4-5व्या शतकाच्या सुमारास हे एकत्रीकरण संपूर्णपणे अस्तित्वामध्ये आलं. आणि तिथपासून पुढे आपल्याला असं दिसतं की विष्णू, वासुदेव, कृष्ण हे अगदी एकमेकापासून अजिबात वेगळे काढता न येण्यासारखे असे धर्माचे घटक बनले. एक प्रकारे विष्णू हा देव पूर्णत्वाला गेला, नारायणीय धर्मही पूर्णत्वाला गेला, पांचरात्र सिद्धांत पूर्णत्वाला गेला आणि एक मोठं दैवतशास्त्र हे त्यातून उत्पन्न झालं आणि भारतीय धर्माला एक वेगळ्या स्वरूपाचं वळण हे प्राप्त झालं. ह्या वळणामध्ये एक महत्वाची गोष्ट होती. मगाशी आपण पाहिलं की यज्ञधर्मामध्ये 2 मध्यस्थांची आवश्यकता होती. एक तर पुरोहिताची आवश्यकता होती, पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अग्नीची आवश्यकता होती. आता मी आहुती अग्नीमध्ये दिल्या, अग्नीने त्या देवतांना पोचवले की नाही हे कसं करणार, ते कळण्याची शक्यता नाहीये. मग त्याच्यापेक्षा माझा जो आराध्य देव आहे त्याचं जे काही वर्णन आहे त्या वर्णनाच्या नुसार मी त्याची मूर्ती तयार करतो, त्याच्या थेट पायावर डोकं ठेवतो, त्याला हार घालतो, त्याला फुलं वाहतो, गंध वाहतो, त्याला वस्त्रांनी नटवतो. इतकंच काय
तर मी त्याच्यासमोर गाणं गातो, त्याच्यासमोर मी भजन करतो, नृत्य करतो. अशा स्वरूपाची त्याची विविधांगी सेवा, अंगभोग आणि रंगभोग असे ज्याला म्हणतात, तशा स्वरूपाची सेवा करता यावी आणि त्याच्यामध्ये आनंद मानावा, असा एक धर्माचा कल हा उत्पन्न झाला. आता जे जुने देव आहेत ते त्याला फारसे अनुकूल नाही. म्हणजे इंद्राचं जे वर्णन आहे त्यानुसार इंद्राचा चेहरा जरूर करता येईल, पण बाकी काही करता येणार नाही. वरुणाचं जे वर्णन आहे त्यानुसार त्याची मूर्ती नाही तयार करता येत चांगल्या पद्धतीची. पण विष्णूने हा सगळा प्रश्न सोडवला. कारण एकतर चक्र त्याच्या हातामध्ये होतं, त्याच्या हातात कमळं आहेत असं वर्णन आहे. आणि मग इतर त्या वेळेची जी काही चांगली लक्षणं आहेत ती सगळी त्याला लावली गेली आणि तशा प्रकारे विष्णूच्या मूर्ती या उभ्या राहिल्या. आणि मग त्याच्या हातात दोन इतर हातांमध्ये शंख आणि गदा या दोन गोष्टी, जी तत्कालीन महत्वाची साधनं आणि आयुध होती, ती दिली आणि त्यांनी ती मूर्ती ही पूर्णत्वाला दिली. आणि मूर्तीपूजेचा हा एक वेगळा ट्रेंड हा धर्मामध्ये निर्माण झाला, की जो देव की ज्याला मी पाहू शकतो, ज्याची मी आराधना करू शकतो, त्याला नैवेद्य दाखवू शकतो, त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतो, अशा स्वरूपाचा धर्म. आणि मग एकदा मूर्ती तयार झाली की त्या मूर्तीची विविध स्वरूप, म्हणजे मग तो बसलेला देव, उभा असलेला देव, विष्णूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आडवा शेषशयनी अशा स्वरूपाचा देव. आणि मग त्यांनी केलेले जे पराक्रम आहेत तेही मूर्तीतून दाखवण्याची आणि त्यांचं चित्रण सुद्धा करण्याची, म्हणजे चित्र काढण्याची आणि शिल्प तयार करण्याची अशी सोय ही उत्पन्न झाली. आणि हे एक अत्यंत महत्वाचं वळण भारतीय धर्माने घेतलं. जुना यज्ञ धर्म एक प्रकारे चालूच ठेवला, तो काही बंद केला नाही. त्यामुळे विष्णुबली सारखे जे जुने विधी होते ते चालूच राहिले. यज्ञ धर्मामध्ये सुद्धा विष्णूला ज्या आहुती दिल्या जात होत्या त्या चालूच राहिल्या. परंतु मूर्तीपूजा, देवता, त्यांच्या कथा, त्यांनी केलेले पराक्रम अशा स्वरूपाच्या सगळ्या एका वेगळ्या धर्माच्या वळणाची सुरुवात ही या वेळेला झाली. आणि त्यातलं एक अत्यंत महत्वाचं तत्व म्हणजे विष्णू हा देव होय.